नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक पी.व्ही. गोळे, मराठा विद्याप्रसारक समाजाचे गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय सिन्नर, ॲडव्हान्स अकाउंटिंग अँड टॅक्सेशन, एम.कॉम सेकंड सेमिस्टर थर्ड, चॅप्टर फर्स्टला आपण सुरुवात केलेली आहे. मागील लेक्चरमध्ये ओव्हरव्ह्यू ऑफ स्टँडर्ड सेटिंग प्रोसेस याची माहिती आपण घेतली. त्यानंतर ऑडिटिंग अँड ॲश्युरन्स स्टँडर्ड बोर्डमध्ये बॅकग्राऊंड आणि कन्सेप्ट बॅकग्राऊंडचा अभ्यास या ठिकाणी आपण केला. त्यानंतर पुढील मुद्दा आहे आपला कन्सेप्ट. ऑडिटिंग अँड ॲश्युरन्स स्टँडर्ड बोर्ड जे आहे याची कन्सेप्ट काय आहे, बॅकग्राऊंड आपण यामध्ये बघितला की यामध्ये 17 सप्टेंबर 1982 जे काही ऑडिटिंग प्रॅक्टिस कमिटी जी आहे हिचं फ्रेमवर्क केलं गेलं आणि पूर्वीची जी ऑडिटिंग प्रॅक्टिस जी होती तिचं रूपांतर यामध्ये केलं आणि जुलै 2002 ऑडिटिंग प्रॅक्टिस कमिटी जी आहे हिच्या नावामध्ये बदल करून ऑडिटिंग अँड ॲश्युरन्स स्टँडर्ड बोर्ड यामध्ये केलं गेलं. इथपर्यंत आपण आलो होतो. त्यानंतर कन्सेप्ट. इन इंडियन द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया इश्यू द ऑडिटिंग प्रोसिजर practice and these are called auditing and assurance standard, previously known as standard auditing practice. भारतामध्ये दी चार्टर्ड अकाउंट ऑफ इंडिया जे आहे या माध्यमातून ॲश्युरन्स स्टँडर्ड जे आहेत हे यामध्ये जारी केले जातात. यामध्ये पूर्वीचं जे नाव जे होतं की यामध्ये आपण म्हटलं आहे की प्रिव्हियसली नोन ॲज स्टँडर्ड ऑडिटिंग प्रॅक्टिस SAP जे आहे हिचं ऑडिटिंग अँड ॲश्युरन्स स्टँडर्ड असं नवीन नाव यामध्ये केलं. द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट ऑफ इंडिया रिसेंटली मेड अ न्यू क्लासिफिकेशन ऑफ ऑडिटिंग अँड ॲश्युरन्स स्टँडर्ड डज अँड दीज आर नोन टेम्ड मेनली स्टँडर्ड ऑफ ऑडिटिंग. भारतातली जी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट ऑफ इंडिया जी आहे ही ऑडिटिंग अँड ॲश्युरन्स स्टँडर्डच्या माध्यमातून विभिन्न प्रकारचे जे स्टँडर्ड जे आहे याचं टर्मिनेशन करून ती भारतीय मानकांसाठी याचा वापर यामध्ये करत असते. इन फॅक्ट AAS आर द बेंचमार्क बाय विच द क्वालिटी ऑफ ऑडिट. AAS जे आहे हे क्वालिटी ऑफ ऑडिटचं एक बेंचमार्क आहे, एक नवीन स्वरूप आहे. बेंचमार्क ही संकल्पना मार्केटिंगमध्ये तुम्ही शिकलेला आहात. या माध्यमातून चांगलं काम करण्याचा हेतू या बेंचमार्क कमिटीचा असतो. बेंचमार्क बाय विच द क्वालिटी ऑफ ऑडिट परफॉर्मन्स कॅन बी मेजर अँड द अचिव्हमेंट ऑफ ऑब्जेक्टिव्ह कॅन बी डॉक्युमेंटेड. जेणेकरून विभिन्न प्रकारचे जे ऑब्जेक्टिव्ज आहेत ते साध्य करण्यासाठी स्टँडर्ड पुरवणं जेणेकरून चांगल्या प्रकारचं डॉक्युमेंटेशन जे आहे हे या माध्यमातून करण्यात येईल. बाय युजिंग दिस स्टँडर्ड अँड ऑडिटर कॅन डिटरमाइन द प्रोफेशनल क्वालिटी नेसेसरी फॉर इफेक्टिव्ह ऑडिट परफॉर्मन्स. इफेक्टिव्ह ऑडिट परफॉर्मन्स तुम्हाला घ्यायचं असेल तर ऑडिटिंग स्टँडर्डसाठी तुमची जी प्रोफेशनल क्वालिटी जी आहे ही कशी असावी हे देखील यामध्ये डिटरमाइन केलं जातं. इन सिम्पल वर्ड AAS आर ऑडिटिंग स्टँडर्ड विच प्रिस्क्राईब द वे द ऑडिटिंग शुड बी कंडक्टेड टू मेंटेन ऑडिट क्वालिटी. AASच्या माध्यमातून जे ऑडिटिंग स्टँडर्ड जे आहे यामध्ये ऑडिटरची जी क्वालिटी कशी असावी ती कशा प्रकारे मेंटेन केली जाईल या संदर्भातील जी माहिती जी असेल ती देखील यामध्ये कंडक्ट केली जाते. त्याचबरोबर क्वालिटी इन ऑडिट थ्रू ऑडिटिंग अँड ॲश्युरन्स स्टँडर्ड प्रोव्हाइड अ रिजनेबल ॲश्युरन्स टू द कन्सर्न्ड रेग्युलरली अथॉरिटी अँड लीड्स टू इम्प्रूव्हमेंट सिस्टम अँड प्रोसिजर फॉर द बिझनेस ॲज होल अँड पर्टिक्युलरली टू द सब्जेक्ट मॅटर ऑन द ऑडिट. त्याचबरोबर ज्या काही ऑडिटच्या संदर्भातील विभिन्न प्रकारच्या ज्या क्वालिटीज असतील याच रिजनेबल ॲश्युरन्समध्ये रेग्युलरली अथॉरिटीमध्ये आणणं आणि त्याची इम्प्रूव्हमेंट जी आहे ही बिझनेस प्रोसेसच्या माध्यमातून संपूर्ण जो काही मॅटर आहे पर्टिक्युलर सब्जेक्टचा ऑडिटच्या संदर्भातील तो या ठिकाणी AASच्या माध्यमातून प्रोव्हाइड केला जातो. इट प्रोव्हाइड रिजनेबल प्रोफेशनल सॅटिस्फॅक्शन टू द ऑडिटर. जेणेकरून जो ऑडिटर जे आहे या ऑडिटरला रिजनेबल जे प्रोफेशनल जे सॅटिस्फॅक्शन आहे हे यामधून मिळेल
याचा देखील विचार यामध्ये केला जातो. इट हेल्प द बेटर प्रेझेंटेशन ऑफ इन्फॉर्मेशन. यासाठी जी काही प्रेझेंटेशनची जी इन्फॉर्मेशन जी आहे ही देखील यामध्ये मिळावी यासाठीचा प्रयत्न देखील यामध्ये केला जातो. त्यानंतर पुढील मुद्दा आपला आहे स्कोप. ऑडिटिंग अँड ॲश्युरन्स स्टँडर्ड जे आहे याचा काय स्कोप आहे, किती याची व्याप्ती आहे, कुठे कुठे याचा अभ्यास केला जातो. द ऑडिटिंग अँड ॲश्युरन्स स्टँडर्ड ॲप्लिकेबल व्हेअर अँड इंडिपेंडंट ऑडिट इज कॅरीड आउट. जिथं वैयक्तिक जे ऑडिट आहे किंवा विभिन्न प्रकारच्या ॲश्युरन्स स्टँडर्ड बोर्ड जे आहे जे तिथं काम करतात त्याच ठिकाणी इन द इंडिपेंडंट एक्झामिनेशन ऑफ फायनान्शियल इन्फॉर्मेशन ऑफ एनी एंटिटी, जिथं कुठल्याही प्रकारच्या बिझनेसमध्ये जी काही फायनल इन्फॉर्मेशन जी आहे ती या ठिकाणी इनटिट केली जाते. त्याचबरोबर वेदर प्रॉफिट ओरिएंटेड ऑर नॉट, प्रॉफिट असो किंवा नसो, अँड इन रिस्पेक्टिव्ह ऑफ द साईज ऑर लिगल फॉर्म अनलेस स्पेसिफाईड अदरवाईज, जिथं ज्या लिगल फॉर्म असतील किंवा विभिन्न प्रकारचे इन रिस्पेक्टिव्ह साईजनुसार या ठिकाणी बिझनेस काम करत असतील. विन सच अँड एक्झामिनेशन इज कंडक्टेड विथ द व्ह्यू एक्सप्रेसिंग अँड ओपिनियन, म्हणजे अशा प्रकारच्या बिझनेसमध्ये जे काही एक्झामिनेशन आहे बुक ऑफ अकाउंटचं ते यामध्ये केलं जातं. द ऑडिटिंग अँड ॲश्युरन्स स्टँडर्ड मे ऑल्सो हॅव अ ॲप्लिकेशन as appropriate to other related function of auditor. Any limitation on the applicability of a standard of a specific standard is made clear in the introductory paragraph of the concerned standard. Various professional bodies of accountants in different countries have issued pronouncement on accepted auditing practice for the guidelines of their member. These pronouncement and auditing practices related not only to financial audit but also to other type of audit, namely proprietary audit, internal audit, pre-review, etc. In India, the Institute of Chartered Accountants of India has been issuing a serious statement of AAS and independent financial audit. यामध्ये जे विभिन्न प्रकारच्या ज्या प्रोफेशनल्स आहेत किंवा विभिन्न प्रकारची जिथं फायनान्शियल ट्रान्झॅक्शन होतात तिथं प्रॉफिट ओरिएंटेड असो किंवा नसो, या माध्यमातून जे AAS जे आहे जिथं विभिन्न प्रकारचे जे बिझनेस असतील यामध्ये फायनान्शियल जे ऑडिट आहे हे यामध्ये केलं जातं. म्हणजे या ऑडिटच्या माध्यमातून जे विभिन्न प्रकारच्या ज्या फायनान्शियल स्टेटमेंट आहे या माध्यमातून जी माहिती या माध्यमातून माहिती देण्याचा प्रयत्न यामध्ये केला जातो. यामध्ये ऑडिटिंग अँड ॲश्युरन्स स्टँडर्डमध्ये ऑडिटच्या इतर संबंधित कार्याकरता अनुचित म्हणून अर्ज देखील यामध्ये केले जातात. यानुसार विविध देशातील विविध लेखाकारांच्या विविध संस्थांनी त्यांच्या सदस्याच्या मार्गदर्शनासाठी स्वीकारलेली लेखापरीक्षण पद्धतीविषयीची घोषणा जारी केली. लेखापरीक्षण पद्धतीतील निवेदन केवळ आर्थिक लेखा परीक्षणासाठीच नव्हे तर मालकी ऑडिट अंतर्गत लेखापरीक्षण, सदरचा जो आढावा आहे इत्यादी प्रकारच्या ऑडिट प्रक्रियेशी संबंधित आहे. भारतामध्ये चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया स्वतंत्रपणे AASची कट्टर जी भूमिका आहे ही जारी करत आहे. यानंतर पुढचा मुद्दा आपला आहे रोल ऑफ ऑडिटिंग ॲश्युरन्स स्टँडर्ड. ॲश्युरन्स स्टँडर्डचा ऑडिटिंगमध्ये काय रोल आहे? ऑडिटिंग अँड ॲश्युरन्स स्टँडर्ड रेफर टू जनरल गाईडलाईन गिवन बाय द प्रोफेशनल बॉडीज ऑफ अकाउंटंट्स फॉर काउन्सिलिंग ऑडिट. They indicate principles and techniques of auditing to be followed by the auditor while conducting audit is different audit environment. Based on the objective deliberations and view, the professional bodies prescribe principles and techniques of auditing. The aim of prescribing these guidelines is to be ensure sound and effective auditing practices. The role of auditing and assurance standard can be outlined in the following way. त्यामध्ये फर्स्ट वे आहे, पहिली जी रोल जो आहे तो
कोडिफिकेशन ऑफ ऑडिटिंग प्रॅक्टिस. कोडिफिकेशन ऑफ ऑडिटिंग प्रॅक्टिसचा जो रोल आहे तो यामध्ये आपण बघत आहोत. या माध्यमातून ऑडिटिंग स्टँडर्ड जे आहे यांचे जे विभिन्न प्रकारचे जे रोल आहे ते आपण बघणार आहोत. फर्स्ट रोल आहे रोल ऑफ क्वांटिफिकेशन of auditing practice. These professional pronouncement attachment to codify the auditing practice expected to be applied while conducting audit. यामध्ये विभिन्न प्रकारचे जे प्रोफेशनल जे प्रोनाउन्समेंट आहे या प्रोनाउन्समेंटच्या संदर्भामध्ये जे विभिन्न प्रकारच्या प्रॅक्टिस आहे एक्सपेक्टेड करण्यासाठी कंडक्टिंग ऑडिटच्या माध्यमातून जे काही प्रयत्न आहे हे यामध्ये केले जातात. म्हणजेच आता याचा सोपा अर्थ असा होतोय की ऑडिटिंग आचारांचे जे संहिताकरण, ज्याला आपण संहिता म्हणजे एक नियम, ऑडिट घेताना अपेक्षित केलेल्या ऑडिटिंग पद्धतीचे या व्यावसायिक घोषणांचे जे कोडिंग आहे हा कोडिंग करण्याचा प्रयत्न यामध्ये केला जातो. म्हणजे प्रोफेशनल ज्या प्रोनाउन्समेंट असतील यासाठी जे कोडिफिकेशन जे आहे हे करण्याचं काम ऑडिटिंग स्टँडर्ड जे बोर्ड आहे या ठिकाणी करतं. सेकंड आहे इन्श्युअर इफेक्टिव्ह ऑडिटिंग प्रॅक्टिसेस. These professional principles and techniques of auditing are generally accepted as the standard. The objective of prescribing these guidelines is to ensure sound and effective audit practices. यामध्ये इन्श्युअर इफेक्टिव्ह ऑडिटिंग प्रॅक्टिसच्या माध्यमातून these professional principles and techniques of auditing are generally accepted as standard. यामध्ये प्रभावी ऑडिटिंगची जी प्रॅक्टिस जी आहे या माध्यमातून व्यावसायिक तत्त्वे व लेखा परीक्षण करण्याचे तंत्र प्रमाणित म्हणून यामध्ये स्वीकारलं जातं. द ऑब्जेक्टिव्ह ऑफ प्रिस्क्रायबिंग दीज गाईडलाईन्स इज टू बी इन्श्युअर साऊंड अँड इफेक्टिव्ह ऑडिट प्रॅक्टिस. या मार्गदर्शक सूचना घेऊन जे विभिन्न प्रकारची जी काही उद्दिष्ट असतील हे प्रभावी ऑडिटिंगच्या माध्यमातून सुनिश्चित करण्याचा प्रयत्न यामध्ये AAHच्या माध्यमातून केला जातो. थर्ड वन, गाईडलाईन टू द ऑडिटर. दीज स्टँडर्ड रेफर टू जनरल गाईडलाईन्स गिवन बाय द प्रोफेशनल बॉडीज ऑफ अकाउंटंट्स फॉर कंडक्टिंग ऑडिट. दे इंडिकेट द प्रॅक्टिस अँड टेक्निक्स ऑफ ऑडिटिंग टू बी फॉलोड बाय द ऑडिटर व्हाईल कंडक्टिंग ऑडिट. यामध्ये विभिन्न प्रकारचे जे काही लेखा परीक्षण जे आहे यांना एक मार्गदर्शन करणं, ऑडिटरला मार्गदर्शन करणं, जे काही स्टँडर्ड आहे हे लेखा परीक्षणासाठी व्यावसायिकांनी लेखांकनासाठी जी सर्वसाधारण जी मार्गदर्शक सूचना आहे या सूचनांचा संदर्भ यामध्ये देतं. ऑडिट करताना लेखा परीक्षणाद्वारे जे काही ऑडिट करण्याचे सिद्धांत व तंत्र देखील यामधून पुरवली जातात. त्यानंतर फोर्थ रोल आहे युनिफॉर्म प्रेझेंटेशन ऑफ अकाउंटंट्स. ऑडिटिंग इज नॉट अ व्हेरी एक्झॅक्ट सायन्स. टू सम एक्सटेंट इज टू द सब्जेक्ट ऑफ इंटरप्रिटेशन. द प्रेझेन्स ऑफ डिफरंट कन्सेप्ट, कॉन्व्हेन्शन, कस्टम, ट्रॅडिशन्स अँड प्रॅक्टिसेस क्रिएटेड कन्फ्युजन अँड चेक fees fair and smooth flow of auditing activities. It necessitated uniformity in the concept, convention of practice. या माध्यमातून एकसारखे जे काही लेखातंत्र जे आहे हे सादरीकरण यामध्ये केलं जातं. ऑडिटिंग जे आहे अगदी हे काही अचूक असं विज्ञान नाही, काही प्रमाणात ते डेफिनेशनचा विषय आहे. वेगवेगळ्या संकल्पना, चालीरीती, परंपरा आणि पद्धती यांच्या उपस्थितीमुळे ऑडिटिंगमध्ये गोंधळ निर्माण होतो. परंतु या माध्यमातून जे विभिन्न प्रकारचे जे क्रिया आहेत निष्पक्ष आणि व्यवस्थितपणे पार पाडण्याचा प्रयत्न या ऑडिटिंग ॲश्युरन्स स्टँडर्ड बोर्डच्या माध्यमातून यामध्ये केला जातो. त्यानंतर पुढे शेवटचा आपला आहे की प्रिव्हेन्शन अकाउंटिंग स्कॅन्डल
ऑडिटिंगमध्ये जे विभिन्न प्रकारचे जे काही स्कॅन्डल होतात, घोटाळे होतात, त्याच्यापासून प्रिव्हेन्शन देखील यामध्ये मिळतं. ॲम्बिग्युलिटी, कन्फ्युजन अँड insectness in the meaning and interpretation of auditing terminology generate accounting scandal leading to the failure to the business as such. Standardization of auditing terminology is necessary for preventing misuse of auditing terminology. एखाद्या संस्थेच्या अर्थ आणि स्पष्टीकरणामध्ये काही संदिग्धता किंवा गोंधळ आणि अक्षम्यता जर आढळून जर आली तर या माध्यमातून घोटाळे उद्भवू शकतात व दोष उद्भवू शकतात. चुकीची जे ऑडिटिंगची शब्दावली जी आहे टाळण्यासाठी जे विभिन्न प्रकारच्या ज्या काही टर्मिनॉलॉजी आहे याचं जे काही ऑडिटिंग आहे हे यामध्ये केलं जातं की जेणेकरून ऑडिटिंगच्या माध्यमातून विभिन्न प्रकारच्या ज्या काही अनुचित घडणाऱ्या घटना आहेत किंवा अनेक प्रकारचे फ्रॉड आणि एरर आहे हे देखील यामध्ये दूर केले जातात. यानंतर पुढील जो भाग आहे हा नेक्स्ट लेक्चरला कव्हर करूया. धन्यवाद.